म्हणून आमचं म्हणणं काय असतं की ओबीसीचे खूप नेते आहेत, त्यांना जवळ करा ना. फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी, अजितदादाचा पक्ष खून करावं म्हणून मंत्रिपद देणार आहे का? राज्यातले मराठी मग तुम्हाला सोडणार आहेत का? अजितदादाच्या राष्ट्रवादीला राज्यातले मराठी सोडणार आहेत का? तुम्ही जर खून करणाराला मंत्रिपद देता, बळ देता, किंवा फडणवीस साहेब साथ देत आहेत, त्याला बळ देत आहेत, फडणवीस साहेबाच्या पक्षाला तरी राज्यातले मराठी सोडणार आहेत का? कसल्या लोकांना मंत्रिपद द्यावं, कसल्या नाही द्यावं, हे त्यांनी ठरवलं पाहिजे. जो उपद्रवी आहे, विकृत वागतो, माणसात माणूस ठेवलं नाही, गोरगरिबांचे खून करून टाकायचे आणि त्यांचे गुन्हे पण दाखल नाही होऊ द्यायचे, अशा माणसाला तुम्ही मंत्रिपद देणार का? तो नाव कोण घेतय बळच? तू अस्वस्थ वय नाही तर तू काही वय, तू नाव घ्यायचं काय पडलंय कोणाला तिकडच पड ना, कुठं ती याशी काही गुतलंच नाही कोणाचं. वागणुकीत तो ह्या बदल कर, तो वागणुकीत बदल. ज्या मराठ्याने तुम्हाला मोठं केलं ना, तेच मराठी तुम्ही मारायला लागलात. ह्याच मराठ्याने तुम्हाला मतदान केले, त्याच मराठ्यांना मारायला लागलात का? आणि म्हणा मंत्रिपद नामकन तमकन. भाजप कसं काय मंत्रिपद देत आहे? फडणवीस साहेब कसं काय देत? अजितदादाचा पक्ष म्हणजे गुंडाला सांभाळतात काय अजितदादाचा पक्ष? मंत्रिपदासाठी सुद्धा त्यांची चर्चा आहे, कारण आता कॅबिनेट राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आहे, त्यामध्ये धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते, अशा प्रकारची एक चर्चा जी आहे ती ऐकायला मिळते. ते मनानेच बातम्या करता येईल. हे कोण त्याला देते? अजितदादाचा पक्ष कायला वाटोळ करून घेत नाही? त्यांचं का दुसरे ओबीसीचे नाहीत काय? ते का ताकदवर नाहीत काय ओबीसीचे नेते? ते कुणी घेते ना? कशाला पक्ष संपवतील मला सांगा? अजितदादांनी त्याला काढलं, मूर्खासारखे कामं करतो, गोरगरीब जनता मारून टाकतो, दहशत माजवतो, गुंडगिरी करतो, त्याला अजितदादांनी काढून टाकला. अजितदादाचे आता पक्ष सुनेत्राताई असतील किंवा त्यांचे दोन्ही मुलं असतील, कसं काय घेतील? कसं काय घेतील? कशी घेतील? भाजपले कसं काय सांगतील? फडणवीस साहेब कसं काय घेतील? मग तुमच्या विरोधात मराठी जाणार. राज्यातले हे इकडं खुनं घडून आणतो, इकडं खंडाने गोळा करायला लावतो त्या लोकांना. त्याच्या संतोष देशमुखांच्या हत्येतले कोण आहेत? महादेव मुंडेंच्या हत्येतले कोण आहेत? त्याचेच लोक आहेत. आता काल त्या पट्टी वडगावला खून झाला वाकडे बंधूचा. कोण आहे ते? याला मंत्रिपद वाटणार का? आणि तुमचा पक्ष वाढणार का? मग तुम्ही घ्या मराठी अंगावर, मग कळन तुम्हाला. भाजपलाही कळन आणि अजितदादांच्या पक्षालाही कळन मराठी अंगावर आल्यावर काय होत. आता कदाचित त्यांचा मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून समावेश झाला आहे, तर तुमची भूमिका काय काय? मराठे गेले म्हणून समजायचं. राष्ट्रवादीपासून म्हणजे अजितदादाच्या पक्षापासून लांब. त्यांचं फिरणंही मुश्किल होणार, मग फिरणं पण मुश्किल होणार, कारण मराठ्यांचे खून पाडले जाते त्याच्याकडून. तो बळ देतो त्यांना, कार्यकर्त्याला, मंत्रिपदाचा गैरवापर करतो, इतका त्रास देतो लोकांना. लोकांना विचारा बीड मधल्या जाऊन, जरा अजितदादाच्या पक्षावाल्याला म्हणा बीडला जरा लोकांना जाऊन विचारा काय परिस्थिती आहे. त्यामुळे त्याला घेतच नाही. तो घेणार आहेत म्हणूनच नका तुम्ही, त्याला घेतच नाहीत कुणीच. त्याला काढून टाकलं अजितदादांनी. कशामुळं? फडणवीस साहेबांनी कशामुळे काढून टाकलंय? त्याच्याशी मित्रत्व पण नकोय त्यांना, आता काहीच नकोय त्याला. काहीच मंत्रिपद दिलं ना, भाजप तर गेलं आणि अजितदादाचा पक्ष त्याचा देवराच झाला म्हणून समजा. वाढवा म्हणा त्याला एकट्याकडून, त्याच्याकडूनच वाढवा मग तुम्ही राष्ट्रवादी पक्ष. याचा कदाचित मंत्री म्हणून त्यांचा समावेश झालाच तर तुमची भूमिका, याचे परिणाम कोणाला भोगावे लागतील? भाजप, शिवसेना की राष्ट्रवादी अजित पवार? दोघांना पण, अजितदादांच्या पक्षाला पण आणि फडणवीस साहेबांच्या पक्षाला पण 100% भोगावे लागणार. मराठी बाजू सरकारणार, कारण तुम्हाला खूप ओबीसीचे नेते त्यांना करू शकतात जो खुनं पाडतो, पोरांचे मुर्दे पाडतो आणि त्यांच्या पाठीशी उभा राहतो खून करणाऱ्यांच्या. काढा जरा शिडी आटेचे. आता माझंच उदाहरण घ्या ना, घातपाताच्या सुपाऱ्या देतो. काय झालं? तो खानदानी जातवानेस ना, वागायचं ना एका बापाच्या अवलादीसारखं. तुम्हाला होता ना यासाठी त्याच्यासाठी अर्ज द्यायचा आहे, नार्कोटिक्स साठी. का नाही दिला? तू का नाही दिला? ते दे ना, हो दे ना. काय व्हायचं? ती ही रिअल परिस्थिती आहे. त्याचा नासक्यापणा सगळ्या समाजाच्या मुळावर आला त्यांच्या. अहो, गोपीनाथ मुंडे साहेब होते त्या टायमाला मराठ्यांचं आणि वंजारी जातीचं इतकं चांगलं होतं, प्रचंड चांगलं होतं. हे घाण आल्यापासून यांनी त्या लाभार्थ्या टोळ्या गुंडाच्या त्याच्या बनवल्या आणि गुन्ह्या गोविंदाने नांदणारे वंजारी आणि मराठी यांच्यात दरी निर्माण केली यांनी. याच्यामुळं आमचे लोक त्यांच्या जातीवर प्रेम सुद्धा करेनात, माया सुद्धा करेनात, फक्त याच्यामुळं. गोपीनाथ मुंडे साहेब होते त्या काळात असं नव्हतं. मग हे आल्यावरच कसं काय झालं? यांनी मराठ्यांकडून निवडून मराठ्यांचंच वाटोळं केलं. त्याला पक्ष राष्ट्रवादी जवळ घेणार म्हणजे राष्ट्रवादी लय सुईचं जवळ देणार आहे तो.
तुमच्याकडे का दुसरे नाहीत काय ओबीसीचे? बरं, दिल्लीमध्ये सोनम वांगचुक यांना काल परवा दिवशी दवाखान्यात भरती करण्यात आलेलं आहे. त्यांचं आंदोलन सुरू होतं. आज आंदोलन पुन्हा चिघळलेलं आहे. संसदेकडे विद्यार्थ्यांनी कूच केलेली आहे. त्यांना रोखण्यात येत आहे. लाठीचार्ज करण्यात आला आहे. या सर्व घटनेबद्दल काय प्रतिक्रिया आहे? एक तर हे बघा, आंदोलन जर लोकशाही मार्गाने चाललंय तर सरकारला काहीच हरकत नाहीये. एक माणूस जवळ धरण्यापेक्षा मी 4-5 दिवसापूर्वी सुद्धा मीडियामध्ये हे सांगितलं की राजीनामा घ्यायचाच ना, का सांभाळायचं एवढं? काय मोदी साहेबाला काय विशेष आहे एवढं? अमित शहा साहेबाला काय विशेष आहे एवढं? की ते एक कोण आहे त्या प्रधानाला त्याला काढायचं काय? कशामुळं आवडीचं तुम्ही विनाकारण? जर करोडो लेकरांचं राज्यातल्या वाटोळं झालंय तर ते सुद्धा मतदार आहे तुमचा, त्या लेकरांचं वाटोळं होतंय तर तुम्ही ते होऊ नाही द्यायला पाहिजे. ते माझं ठाम मत आहे त्याबद्दल. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरू आहे. व्हायला पाहिजे की नाही राजीनामा? का नाही व्हायला पाहिजे तेच म्हणतो ना मी. का नाही घ्यायला पाहिजे? का सांभाळायचं? जर पोरांचं वाटोळं झालं देशातल्या तर मोदी साहेबांनी 100% त्याला त्या पदावरून हटवलं पाहिजे. 100% हटवलं पाहिजे. आज आंदोलकांवर लाठीचार्ज झालेला आहे. अश्रू डोळ्याच्या नळकांना देखील फोडला गेला. आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न केला गेला असं बोललं जातं. आणि मी एक सांगतो की आंदोलन दडपणं हे काम सरकार कधी पण करतं. आजच नाही, तिथून पाठीमागचे अनेक अनुभव आहेत की सरकारच्या वतीने ती गोष्ट होतीच. 100% ती केलीच जाते. आपण ठाम राहायचं असतं, आपण लढायचं असतं, आपण अन्यायाच्या विरुद्ध लढायचं असतं. आणि देशातल्या लाखो लेकरांचं जर वाटोळं झालं असेल तर सरकारनं सुद्धा त्या मंत्र्याचा राजीनामा 100% घेतला पाहिजे. अनेक ठिकाणी आंदोलनाला पाठिंबा मिळतोय. अनेक नेते अभिनेते असतील, सेलिब्रिटीज असतील, सगळे चेतन आम्ही बोलतो म्हणजे सातच आहे ना, म्हणूनच बोलतो ना. म्हणजे आपला पण या आंदोलनाला पाठिंबा. सात आहेच ना, नसतं तर आम्ही बोललोच नसतो ना. कारण ते वयस्कर आहेत बसलेले. काय नाव आहे? ते सोनम भाऊ बसले, ते अवयस्कर आहेत. त्यांना साथ दिली पाहिजे सगळ्यांनी. आपल्या सोबत असणार. हो, ते वयानं जर इतके वयस्कर आहेत आणि उपोषण करतायत तर सरकारने विनाकारण त्यांच्या हालापेक्ष नाही केल्या पाहिजे. त्यांचं म्हणणं काय, चर्चा केली पाहिजे सरकारनं. त्यांचा तोडगा काढायचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांचं वय खूप आहे. इतका वयस्कर माणूस आपल्या देशात जर गोरगरिबांच्या लेकरासाठी उपोषणला बसतोय तर त्याची चर्चा करून दखल घेतलीच पाहिजे. इतकं बेदखल करायचं काम सरकारकडून नाही झालं पाहिजे. आंदोलकांनी आज संसदेवर जाण्याचं सांगितलं होतं. संसदेवर जाण्यापासून त्यांना रोखलं जात आहे. लाठीचार्ज होतोय. अशा डोळ्याच्या नळकांना फोडलं जात आहे. म्हणजे त्यांना आंदोलन करू दिलं जात नाही. आंदोलन बंद पाडायचे ती भूमिकाच असते सरकारची. ते बंद करणार आपण ठाम असलं पाहिजे. दिल्लीमध्ये आज हजारो विद्यार्थी होते त्या आंदोलनात. तुफान लाठी हल्ला विद्यार्थ्यांवर झाला. दिल्ली पोलिसांनी आज लाठी हल्ला केला. नाही, ते चुकीचं आहे. सरकारनं ते चुकीचं केलं. कुठल्याही शांततेचे आंदोलन मोडून काढायला. हे बघा, तुम्ही विचार नाही मोडू शकत. तुम्ही गोरगरिबांच्या लेकराचं हल्ले करून भविष्य नाही उद्ध्वस्त करू शकत. त्या वयस्कर सोनम भाऊंची मागणीच काय आहे की गोरगरिबांच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे. त्यांच्या पाठीशी लोक उभे राहणारच ना. तुम्ही सरकार आहेत म्हणून तुम्ही दडपशाही करून आंदोलन नाही मोडू शकत लोकशाहीतले. म्हणून ते सगळेच लोक त्या सोनम भाऊचं वय बघून त्यांच्या पाठीशी नक्की येतात. ते कोण आहेत, काय आहेत, कसे आहेत कोणाला माहित नाही. परंतु आजचा मुद्दा तरी त्यांचा विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे. त्यामुळं आज तर त्यांच्या सोबत लोक आहेत. भविष्याचे आंदोलन आणखी उग्र होईल आजच्या घटनेनंतर. उग्रने न्याय नाही मिळणार. आम्ही सुद्धा आंदोलन करून येतो. उग्रने न्याय नाही मिळणार. आपलं असंच लोकशाही मार्गानंच जे सोनम भाऊ करतायत त्या पद्धतीनंच लोकशाही मार्गानं केलं पाहिजे. न्याय 100% मिळतो. शेवटचा प्रश्न असा आहे की जालन्याच्या जिल्हाधिकारी आणि जिल्ह्यातील अनेक आमदार यांच्यामध्ये एक संघर्ष पाहायला मिळतो आहे. काल परवा जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या तक्रारी पालकमंत्र्याकडे करण्यात आल्या, पण पालकमंत्री बैठकीतून उठून गेल्या. या घटनेवर काय नेमकं म्हणणं आहे? कारण आमदारही अनेक लाखो लोकांचं लोकप्रतिनिधित्व करून त्यांची समस्या मांडण्यासाठी तिथे येत असतात, पण जिल्हाधिकाऱ्याविरोधात सतत या लोकप्रतिनिधींची तक्रार पाहायला मिळते. नाही, हे बघा, ही खतखत कधी ना कधीतरी बाहेर येणार. मी आहे ते खरं सांगतो. माझ्या कानावर जे पडलंय मी ते तुम्हाला सांगतो. ही खतखत 100% बाहेर येणारच. कारण ही खूप दिवसाची होती. कारण इकडं काय सुरू झालंय अशी माहिती म्हणतो. मला म्हणले सुद्धा 1-2 आमदार म्हणले सुद्धा की इकडं सत्ता आमची आहे. इथं जालना जिल्ह्यात सगळेच भाजपचे आणि शिवसेनेचे आमदार आहेत आणि आम्ही सगळे सत्तेत येत
आम्हाला निधी दिला जात नाही. हे सत्ताधाऱ्याचे विरोधकांचं तर टंबळच वाजलं म्हणून समजायचं. ही सत्ताधाऱ्याच्या आमदाराची खतखत आहे जालना जिल्ह्यातल्या. आणखीन एक खतखत याला जोडू. मला तरी वाटतं ते कलेक्टर निमित्त असावं असं मला वाटतं. कारण ही खतखत होती त्यांच्यातली. आमचाच पालकमंत्री असून आम्हालाच देत नाही, त्यांच्या पाहुण्या रावळ्याला जास्त प्रकारचा निधी वाटला जातो किंवा त्यांच्या माध्यमातून आम्हाला दिला जातो. म्हणजे आमची या पक्षात आणि सत्तेत लायकी काय? बरोबर, हे त्यांनी मला त्यांचे आमदार सांगत आहेत, भाजपचे पण आणि त्यांचे सगळे शिवसेनेचे पण. तेही म्हणतायत पालकमंत्री आमचा, सत्ता आमची आणि आम्हाला निधी सगळे सोयरे पाहुणे रावळी त्यांच्याकडे दिले. म्हणजे हे परळी पॅटर्न इकडे चालवायला लागलेत का काय? म्हणजे जालना जिल्ह्यात बी असंच वातावरणाची निर्मिती करायची का काय यांना? मग आम्ही तर भाजपचे आहेत ना, आम्ही तर शिवसेनेचे आहेत ना, आम्ही तर सत्तेतले आहेत. मग सत्तेतल्याला आम्हाला जर ही वागणूक असेल आमच्याच पालकमंत्र्याकडून, ही खरी खतखत आहे त्यांची. ही त्यांची, खरं सांगतो मी तुम्हाला, ही खतखत आहे. फक्त त्यांना म्हणता येत नाही वाटतं की पालकमंत्रीच जाणून बुजून आम्हाला सगळ्याला डावलतोय. पालकमंत्र्यांनी त्यांच्या सगळ्या जालना जिल्ह्यातल्या सगळ्या सोयऱ्यालाच दिलंय असं त्यांचं म्हणणं आहे. आता खरं खोटं आहे ते त्यांनी तपासलं पाहिजे, पण असं म्हणलं जात आहे. आता शक्यतो मला त्यांच्याबद्दल वाटतं की बहुतेक ते जे परळी पॅटर्न म्हणते ती इकडे राबवायला सुरुवात केली, ते मला नाही वाटत. कारण ते एक गोष्ट त्यांच्यात आहे पालकमंत्र्यात की ते अहंकारी आहे, पण असं खुनशी फिनशी नाहीये. म्हणून वाटतं की केलं नसल. पण खऱ्या चर्चा हे आहे की आमदारांच्या सगळ्या सत्ताधाऱ्यातल्या आम्ही सत्तेत असून, आमचाच पालकमंत्री असून सुद्धा आम्हाला निधी मिळत नाही, कामं जाणून बुजून दिले जात नाहीत. कामं दिले जातात पण त्यांच्या सोयऱ्याला. मग याच्यात पक्षात सोयरे कशाला आणायचे? तुमचा सोयरा निवडून आणणार आहे का आम्हाला? सगळ्या जाती धर्माचे लोक आम्हाला निवडून देतात असंही आमदारांचं म्हणणं आहे. सगळ्या जाती धर्माचे लोक आम्हाला निवडून देतात. बरं ठीक आहे, तुम्ही जर आम्हाला कामं नाही दिले आमदाराला, पालकमंत्र्यांनी, तुम्ही काही इथं निवडणुकीला उभा राहणार नाही, तुम्ही तिकडे राहणार आहेत, पडतो ना आम्ही. ही लय मोठी खतखत आहे भाजप शिवसेनेच्या आमदाराची. ही लय मोठी खतखत आहे की पडणार आहेत आम्ही, इथं काम नाही केलं तर आम्ही पडणार आहेत. म्हणजे आमचाच पालकमंत्री असून आम्हालाच देत नाही, त्यांच्या पाहुण्या रावळ्याला कामं देतो, तर मग पडणार आम्ही येत ना. उद्याच्याला आम्हाला लोक म्हणते पालकमंत्री तुमचा सत्ता तुमची, आम्ही तुम्हाला मतदान केलंय, तुम्ही आमचे आमदार आहेत, कामं कसं का करत नाहीत आणि हे देत नाहीत. खरी खतखत तर त्यांची हे कलेक्टर 100% निमित्त आहे माझ्या मतानं. हीच खरी खतखत आहे की तिने बहुतेक असं केलंय असं त्यांचं म्हणणं आहे. पण माझं म्हणणं सांगितलं की मला नाही वाटत त्यांनी केलं असेल. पण हे जर खरं असेल ना तर तेही काही आमदारांचं म्हणणं आहे, हे जाणार आहेत म्हणे निघून कधी ना कधी तरी पालकमंत्री म्हणून. पण निवडून आम्हाला यायचंय. मग जर सरकारचेच आमदार पडले तर सरकारच आम्हाला उद्या म्हणणार आहे तुम्ही काय केलं 5 वर्ष. आणि खरं कारण हे आहे की त्यांनी त्यांच्या पाहुण्या रावळ्याला खूप पैसे वाटलेत असं बऱ्याचशा आमदारांचं म्हणणं आहे. आता ते असं ऐकू माहिती, आता हे खरं आहे का खोटं माहित नाही, पण खरी खतखत तर पालकमंत्र्यावरच आहे.